जसं जसं कामाचं टेन्शन असल्यामुळे झोपच नाही आली. असं वाटत होतं आज पहिली रसोई आहे, पहिली रसोई आज काय करायला लावून काय माहिती सर्वजण. त्या घरी कसं असेल आपल्या घरी कोणी कसे झालं तर खाऊन घेत होतं, काही म्हणत नव्हते. आणि झालंही काही चुकलंही तर काही नाही म्हणत होते. पण आता सगळ्यांचे स्वभाव का सारखेच असते का? आपल्या घरच्या सारखंच असेल का? कोणाला आवडलं नाही तर डायरेक्ट आवडलं नाही म्हणून. पण जमलंही पाहिजे कोणाच्या घरी असं, म्हणजे नवीन ठिकाणी आपल्याला कसं सुचतही नाही जमतही नाही, नेमकं तेव्हाच चुकून जाते. तुम्ही उठल्या पण का? बापरे लवकरच उठल्या. मला थोडा उशीरच झाला होता. मलाही असं वाटलं की आता एवढ्या लवकर उठून काय करायचंय, म्हणून आपण दोघी असल्यावर काय आपल्याला कामच कोणतं होत आहे. माझ्या आईनं सांगितलं होतं सकाळी सुटायचं म्हणे, इथं झोपे तर झोपव म्हणे, पण तिथं नाही करायचं म्हणे, असं माझ्या आईने सांगितलं होतं. हो माझं काय तुम्हाला म्हणून राहिली, माझंही तसंच झालं होतं ताई. पहिला दिवस होता ना, मी तर झोपलीच नव्हती, मलाही झोप लागत होती. तसं तुमचं पण झालं. असं आहे ते, काळजी असते ना आपल्याला. आणि ताई तुम्ही खूप कशा टेन्शन मध्ये दिसून राहिली. टेन्शन नव्हे घेऊ, पण तुम्ही कायचं घरानी कशाचं टेन्शन पण येतच ना. टेन्शन घेत नाही म्हटलं ना तरी येत असतं. पण आता कसं मला वेगळंच वाटत आहे गं. माझा रसोईतला पहिला दिवस आहे. कसं करायचं, काय करायचं, चुकलं तर काय म्हणून कसं, मला याचीच भीती वाटत आहे. हो ताई तुम्हाला काय सांगू, माझंही तसंच झालं होतं. आणि मला करायला लावले होते आजीने लाडू. मी लाडू तुम्हाला सांगू का खरंच मला असं वाटलं का करायला लावेन हे शिरा, पण आपल्या आजीने काय त्यांनी मला लाडू करायला लावले. मी लाडू कधी केले होते माहीत आहे, 2-4 वर्ष अगोदर. आणि ते पण मी करून पाहिले होते, एवढे की सिरियसली करून नाही पाहिले होते. मग मला विचारच पडला. मग सगळेजण तिकडे चालले गेले आणि मला विचार पडला. पण आपल्या इथं रमाताई येतात ना, इतकी सुंदर रेसिपी सांगते ना की बस. मग त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं. मी म्हणत थांबा ना ताई तुम्ही, त्याईली काम होतं. मग त्या म्हणे मी बाई म्हणे किती वेळ थांबू म्हणे, पण मी तुला रेसिपी सांगतो म्हणे, अशी चुकतच नाही म्हणे, तू तशीच कर म्हणे. मी तसंच केलं म्हटलं ताई. आणि एवढे सुंदर लाडू झाले होते ना, ते सगळ्यांनी माझी प्रशंसा केली होती. पण आल्या पाहिजे रमाताई, तुम्हाला जे सांगितले ते तुम्हाला बरोबर सांगते ना, तुम्ही तशीच कर जा. एकदम सुंदर होते. आजीच्या याच्यावर आहे बा, आता आजी काय करायला लावते काय नाही त्याच्यावर डिपेंड आहे. आता आजीनं म्हटल्यावर करावंच लागते, काय करायला लावते तर का आजी जे सांगून तेच करावं लागते. आपण केलं ते जमणार नाही का, शिरा वगैरे आपण केला तर. तुम्ही नवीन आहे, मी तुम्हाला सांगते, तो ताई आजीसोबत जास्त बोलायचं नाही. कसं आई जास्त बोलत नाही. आता तुम्ही मी सेम एजमधले आहेत. आपलं दोघीचं कसं आता जरासं मैत्रिणीसारखं नातं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली. आजीसोबत काहीच कोणत्या गोष्टीवर बोलायचं नाही, बोलू द्यायचं जेवढं बोलायचं आहे तेवढं. पण आजीच्या मतानं ऐकाच लागते फोन. रमाताईने सांगितलं होतं, पण सांगू नका कोणाला. मला रमाताईने सांगितलं होतं थोडंसं आजीचा स्वभाव गरम आहे म्हणे का. मग तर आजी खूप मग स्ट्रिक वाटते मला. पण माझी आजी नाही ग तशी. माझी आजी म्हटलं की ती सांभाळून घेते. माझ्या आईला एवढं काही म्हणजे समजत नाही, तर माझ्या आजीनंच केलं म्हटलं सगळं. माझी आजी समोर होती, तुम्हाला दिसली असेल ना माझी आजी समोर होती म्हणून. तुमची आजी मला खूप असं मॉडेलही वाटली, खूपच चांगलं वाटलं. आणि स्वभावाला तर खूपच चांगलं वाटतं तुमची आजी. तर सर्वांच्या याच्यातलं नॉलेज आहे तुमच्यावाल्या. सगळ्यांसोबत किती वेळ बोलत होत्या आणि किती मस्त बोलत होत्या. हो माझी आजी आहेच गुणी, खूपच छान आहे माझी आजी. माझ्या आजीमुळे आम्हाला कशाचंच टेन्शन येत नाही. कोणती कठीण गोष्ट असली तरी खूपच छान सांगते ती. मी कोणती रेसिपी वगैरे करायचं असलं ना, तर मी त्यांनाच विचारत होती माझ्या आजीला, आजी मला कोणती रेसिपी करायला लावते आणि कोणती नाही, आता काय होते काय नाही, कसं होते कसं नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणती रेसिपी लागली तर आपण आता येतेच म्हणा अर्ध्या तासात. म्हणजे जेव्हा आपल्या घरचा नाश्ता करायला लागते ना, तेवढा उशिरात आपल्या रमाताई येतेच. रमाताईला रेसिपी विचारून घ्यायची आणि मस्तपैकी आपण बनवून टाकायचं. काही मदत गिदत लागली तर मी आहे, सगळेजण हॉलमध्येच राहते. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ताई. पण त्या रमाताईनं मला सांगितलं तर बरं, नाही सांगितलं तर नाही. रश्मीताई त्या रमाताई म्हणजे रमाताई आहे, खूपच चांगला. मी विचारलं नव्हतं की मला त्यांनी सांगितलं होतं तसं म्हणे माझी मुलगी आहे म्हणे, तसंच तू आहे म्हणे. मला असं वाटतं म्हणे, असं आहे नवीन प्रणी म्हणे कठीण जाते म्हटलं. मला लगेच सांगून दिलं म्हटलं. फक्त त्यांना वेळ नव्हता म्हणून, नाही त्यात तेव्हाही थांबले असते. मला आई सांगे खूपच स्वभाव चांगला आहे म्हणून. आई आपल्या इथं सर्व याला तशा बायाच येतात. स्वयंपाकाला बाईच येते, भांडे घासायला बाई येते, फक्त आपल्याला कपडे काढावं लागते. पण आजीला का नाही जरासे कपडे का नाही याच्यातले पटत नाही, म्हणून आजीची फक्त साडी धुवा लागते हातानं. नाही तर काही टेन्शन नाही आहे तसं, मला काही टेन्शन नाही. फक्त थोडंसं आजीचं वाटते म्हणा. थोडे जण चांगले असल्यावर काय आहे, मग एखाद्याला तर आपण हँडल करूच शकतो घरानी. हो ताई ते तेच आहे तसंच ना. फक्त पहिल्या दिवशी आपल्याला रसोई करावं लागते, नाश्त्याचं रोज करावं लागते आपल्याला दोघीला. असं काही नाही ग, काम तर करूनच टाकतो आपण. त्याच्यात काय आहे, आपल्या आईच्याकडे का करत नव्हतो का आपण. तुम्ही काय करा, आईला आणि आजीला विचारा काय करू म्हणून. मग त्याच्यानंतर त्या सांगते तेच करून टाका. कसं आहे एकदम असं विचारू नका. चहाचं विचारा तुम्ही, मग त्याच्यानंतर मग त्या सांगतीलच तुम्हाला काय करावं लागते काय नाही. हो मी तसंच करते. तू बघ चिंटूजी उठले का तर मी पाहते. विहान दादा उठले असेल ना, त्यांच्यासाठी तुम्हाला चहा वगैरे बनवावं लागेल तर मीच बनवून घेतो ना चहा. नाही ग ते उठायचेच आहे, पण आता यांना विचारतो ना मी चहा घेते का, तर त्यांच्यासाठी देते करून. आजी तुमचं ब्रश झाला का? मी चहा मांडू का तुमच्यासाठी? काय बापा आजकालच्या सुना चहा मांडू का असं विचारत असते का? घरचे लोक म्हणजे का चहा काय चहा पेत नसते काय घरचे लोक? कसं बाबा विचारणं, माझं चुकलं. मला फक्त तुम्हाला विचारायचं होतं का चहा मांडू का विचारत असते का? मग माझं चुकलं आजी, चुकलं. बाई काही नाही आजी, असंच म्हटलं तुले. लढू नको ना बाई. मी असं वाईट वाटून नाही घ्यायचं आजी. साध्या पोटानं म्हटलं आजीनं. आजकाल का साधंही बोलावं नाही का? एवढं लढण पडाले काय झालं तुले?
झाय बापा पोरगी तू तर म्हणत होती तू सगळं सांभाळून घेईन सगळं सांभाळून घेईन असंच आहे का तुझं जे माझं चुकलं सांभाळून घेईन मी नाही रडत मी आता नाही रडत मी जाते तुमच्यासाठी चहा म्हणते आई तुमच्यासाठी पण चहा म्हणते की आजीचं बोलणं आहेच तसं लक्षात नको घेऊ जाय चहा म्हण बाई मनाला लागून नको घेऊ पण आई मी मनाला नाही लावून घेतलं नाही फक्त माझ्या डोळ्यात पाणी आलं आई तसं तसं काही नाही मनात राग वगैरे काही नाही आला रडू नको जा मा मी रडत नाही आहे ना नाही रडत आहे ह्या मुडीनं सारा कामाला गेली का बिचारी असं बोलत असते का नवीन सुनीले नाही ऐकलं ना येईन तवच घेऊन बोलले तिनं काय विचारलं आजी मांडू का म्हणे चहा आता भूत गेले माया सुनायले बोलते मला बोलली तर बोलली गेली वाटते आम्हीची काढतो आता एवढं काय म्हटलं होतं तिनं फक्त एवढंच म्हटलं होतं आजी बरंच झाला का म्हणे मला ऐकू आलं म्हटलं ह्या खोलीतच होती ना मी तुमचं हे बोलणं चांगलं नाही ना असं घुशल होऊन बोलता म्हटलं तुम्ही नवीन पोरगी तिला गेलेच किती दिवस झाले कालचा दिवस झाला ना आजचा तुम्ही तमाशा लावला नुसतं भांगं लागता आणि आवाज नाही करायचं सांगतो पहिल्याच दिवसाच्या पोरीला काय बेकार वाटतं नवीन पोरगी कोणतीच पोरगी म्हटलं दुसऱ्याच्या घरून येते तेव्हा म्हटलं किती म्हटलं 16 लागते तर किती कठीण असते आणि त्याच्यात तुम्ही तिले बोलले अशा तेच आली का आम्ही नव्हतं काय नवीन आमच्या सासवा किती बोले आम्हाला असं विचारत असते का मांडुकाच्या मांडता येत होता का तिले तरी आरामशीर बोला तुमचा तमाशा नेहमीचाच आहे मागे तुम्ही लईले आपल्या राणीले बोलल्या होत्या तरी तुम्हाला समजून सांगितलं मासुनाईले बोला मला बोलला तुम्ही मला बोला ना माया पोरायचं काय बेकार करता आहे ना तुमची सून ऐकाली माया सुनायला नको बोलत जाऊ तुम्ही आजीच असो ना अशा नका करू ना बा किती समजून सांगणार आहे मी तुम्हाला नवीन पोरी आहे त्या एवढे हे असते काय पहिलेच जर असं आपण बोललो असं वागलं तर त्या पोरीले काय वाटन नवीन पोरीले तर तसंच गमत नसते दुसऱ्या घरी असंच जरा हेळस वाळस करून बोलल्या तुम्ही त्या पोरीले काय म्हणाल दुःख नाही वाटन असं असते काय आम्हाला काय करेन का आमची सासू असं नसते तुम्हाला नाही वाटे का तेव्हा बेकार आपल्यावर दुसऱ्याची परीक्षा करा म्हटलं दुसऱ्याची परीक्षा करा ती नातीले म्हटलं काहीच टेन्शन नव्हतं तुमच्या नातीले काय झालं काय नाही भल्या फोन करू विचारे आता स्वतःची नात होती म्हणून तिला विचारा ना तुमच्या नातीसोबत असं केलं असतं तुम्हाला किती बेकार वाटलं असतं असं नसते आई चांगलं बघा लागते माया नातीला असे संस्कार दिले का म्या राहू द्या काय आहे तिले माई पोरगी असं मला माहित नाही काय आरामशीर बोला जराशा काय आहे तर बोलायचं कोणत्या पुरीले नवीन पुरीले आपल्या घरी आल्यावर बेकार नाही वाटलं पाहिजे असते लोक किती काळजी घेते तुम्ही पाहि ना नित्ती येऊन जाऊन काय पदरच खोसून राहता बापा समजून मी पिसावून गेली बापा काय म्हणत असं कशा आहे बाई ह्या घरातले असं होते ना सांगतोस ना तुमचं हे वागणं मी ह्यांच्या बाबाला सांगतो तू सुनायले डोक्षात घेऊन राहिली तू सुनायले अशी हे करून राहिली मग दबाव नाही राहीन काही नाही राहीन दबाव बनवासाठी का असं करावं का कोणा जर चांगलं विचारलं तर असं बोलावं का तुम्ही मग आपलं काम कर समजून सांगितलं तर ऐकत नाही टर्रेलपणा करते बुड्डी लागन सुनीपाशी लागन बिचारीले शांत करायला